हॅलो फ्रेंड्स. आज आपण या व्हिडिओमध्ये एमपीएससी अर्थात महाराष्ट्र लोकसेवा आयोग यांच्याकडून 1 ऑगस्ट 2026 रोजी प्रसिद्ध करण्यात आलेल्या एका प्रसिद्धी पत्रकाची माहिती घेणार आहोत. तर ह्यामध्ये एमपीएससी गट क म्हणजेच एमपीएससी ग्रुप सी संयुक्त पूर्व परीक्षा यांच्या संदर्भातील एक माहिती आपल्याला या व्हिडिओमध्ये पाहायची आहे. तर तुम्हा सर्वांना माहीतच आहे की एमपीएससी आता तलाठी भरतीचे सुद्धा या ठिकाणी परीक्षा घेत आहे. तलाठीसाठीची 1539 प्लस एवढे पदांची भरती जाहीर करण्यात आली आहे. यासाठीची परीक्षा आता एमपीएससी मार्फत राबवल्या जाणार आहे. तर यामध्ये अजून वेगवेगळे संवर्ग सुद्धा ऍड करण्यात आले आहेत. तर त्या संवर्ग ऍड केल्यानंतर यामध्ये काही परीक्षेच्या पद्धतीमध्ये म्हणजेच निकालामध्ये काही आपले बदल करण्यात आले आहेत. ते बदल आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनलवर नवीन असाल आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आणि ह्या तलाठी भरतीचा किंवा एमपीएससी ग्रुप सी चा फॉर्म भरला नसेल तर फॉर्म भरून घ्या. अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख आहे 5 ऑगस्ट एवढी आहे. तर यानंतर आपण या व्हिडिओमध्ये आपल्या माहितीला सुरुवात करूया. तर ही ही अपडेट किंवा ही माहिती आपण ह्या तक्त्याच्या किंवा टेबलच्या सहाय्याने पाहणार आहोत. तर तुम्ही बघू शकतात यामध्ये वेगवेगळे संवर्ग आहेत. जसे की एकूण 10 संवर्गासाठीची ही परीक्षा आहे. यामध्ये जे 8 संवर्ग आहेत या ठिकाणी हे प्रथम 8 संवर्ग जे आहेत तर हे प्रशासकीय संवर्ग म्हणून ओळखले जातात. आणि नंतरचे जे 2 संवर्ग आहेत तर हे संवर्ग तांत्रिक संवर्ग आहेत. जसे की सहाय्यक मोटर वाहन निरीक्षक आणि सहाय्यक मत्स्य विकास अधिकारी हे तांत्रिक संवर्ग म्हणून ओळखले जातात. तर हे एकूण 10 जे एवढे संवर्ग आहेत यांच्यासाठीची एकच परीक्षा आयोगाकडून राबवल्या जाणार आहे. आणि ही परीक्षा एकाच दिवशी आणि ऑफलाईन पद्धतीने घेण्यात येणार आहे. ही एकाच दिवशी घेण्यात येणारी परीक्षा म्हणजेच संयुक्त पूर्व परीक्षा असणार आहे. ही पूर्व परीक्षा ज्यावेळेस घेण्यात येईल तर त्यानंतर ह्यांचा निकाल कशा पद्धतीने या ठिकाणी जाहीर करण्यात येणार आहे तर ह्याबद्दलची माहिती आपण आता यामध्ये पाहणार आहोत. तर तुम्ही बघू शकतात या ठिकाणी मित्रांनो, हे जे 8 जे प्रशासकीय संवर्ग आहेत यांच्यासाठीचा एक या ठिकाणी कट ऑफ जाहीर करण्यात येणार आहे. आणि उर्वरित जे 2 संवर्ग आहेत यांच्यासाठीचा सेपरेट या ठिकाणी कट ऑफ जाहीर करण्यात येणार आहे आयोगाकडून. जसे की आरटीओ साठीचा सेपरेट कट ऑफ जाहीर केला जाईल आणि मत्स्य विकास अधिकारी यांच्यासाठीचा सेपरेट या ठिकाणी कट ऑफ जाहीर करण्यात येणार आहेत. बाकी उर्वरित जेवढे सुद्धा हे 8 संवर्ग आहेत यांच्यासाठी एकच कट ऑफ या ठिकाणी पूर्व परीक्षेचा जाहीर करण्यात येणार आहे. यानंतर ह्यांची जी मुख्य परीक्षा घेण्यात येणार आहे ही मुख्य परीक्षा बघू शकतात तुम्ही या ठिकाणी. हे 8 संवर्ग आहेत जे प्रशासकीय संवर्ग म्हणून ओळखले जाते. ह्यांच्यासाठीची एकच मेन्स आपल्या आयोगाकडून आयोजित करण्यात येणार आहे. कोणती तर एकच. आणि जे तांत्रिक आहेत ह्यांच्यासाठी 2 सेपरेट स्वतंत्र या ठिकाणी बघू शकता तुम्ही स्वतंत्र मुख्य परीक्षा. स्वतंत्र मुख्य परीक्षा का तर ह्यांचा जो काही सिलेबस आहे ना हे टेक्निकल सिलेबस आहे. तर हा टेक्निकल सिलेबस नुसार त्यांचा वेगवेगळी मुख्य परीक्षा या ठिकाणी आयोगाकडून राबवल्या जाणार आहे. तर हे जे प्रशासकीय जे संवर्ग आहेत त्यांच्यासाठीची एकच मुख्य परीक्षा मेन्स आपल्याला घेण्यात येणार आहे. हे तुम्हाला अपडेट माहिती करून घ्या. आता बरं ठीक आहे. यानंतर एकच मुख्य घेतल्याच्या नंतर आयोगाकडून प्रशासकीय जेवढे संवर्ग आहेत तेवढ्या संवर्गासाठी वेगवेगळा कट ऑफ सुद्धा जाहीर करण्यात येणार आहे मुख्य परीक्षेसाठीचा. कारण की वेगवेगळे संवर्गाचे वेगवेगळे जागा असणार आहेत आणि त्यानुसार या ठिकाणी मेन्स परीक्षेचा वेगवेगळा कट ऑफ आयोगाकडून जाहीर करण्यात येणार आहे. जसे की 8 संवर्ग आहेत. तलाठी, कर सहाय्यक, तांत्रिक सहाय्यक, दुय्यम निरीक्षक, उद्योग निरीक्षक या सर्वांसाठी वेगवेगळा कट ऑफ आयोगाकडून जाहीर करण्यात येणार आहे. आणि आरटीओ साठी तर वेगळीच मुख्य असल्यामुळे वेगळीच कट ऑफ या ठिकाणी जाहीर करण्यात येईल. आणि मत्स्य व्यवसाय विकास अधिकारी यांच्यासाठी मुख्य परीक्षा वेगळी असणार असल्यामुळे त्यांचा सुद्धा वेगळा कट ऑफ या ठिकाणी जाहीर करण्यात येणार आहे. तर ही माहिती यामध्ये आपल्याला पाहायची होती या आजच्या या
अपडेटमध्ये ही माहिती देण्यात आली होती. यानंतर तुम्ही बघू शकतात अजून एक यामध्ये माहिती आपल्याला आहे. सहाय्यक मत्स्य विकास अधिकारी गट क संवर्गाकरिता BFSC पदवीच्या अंतिम वर्षाच्या परीक्षेस बसलेल्या उमेदवारांचे अर्ज स्वीकारण्यात येईल, अपेर म्हणून स्वीकारण्यात येईल. म्हणजेच ह्यामध्ये असं सांगितलं आहे, ज्या विद्यार्थ्यांची पदवी पूर्ण झालेली नाहीये, कोणती पदवी तर BFSC जे काही मत्स्य व्यवसायासाठीची पदवी पूर्ण झालेली नसून परंतु ते पदवीच्या शेवटच्या वर्षी किंवा द्वितीय वर्षात असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अपेर म्हणून ते अर्ज करू शकतात. तर ही माहिती आज आपण यामध्ये पाहिली. यामध्ये एक थोडक्यात सांगायचं झालं तर तुम्हाला एकदा परत सांगतो, की पूर्व परीक्षा तर एकच घेण्यात येणार आहे सर्वांसाठी. कट ऑफ मात्र प्रशासकीय संवर्गाचे 1 लागणार आहे आणि RTOचा वेगळा कट ऑफ. पुन्हा ज्यावेळेस मग मेन्स होईल, मेन्स तर सर्व संवर्गासाठी एकच घेण्यात येणार आहे आणि स्वतंत्र कोणासाठी RTOसाठीची स्वतंत्र आणि मत्स्य विकासची स्वतंत्र मेन्स राहणार आहे. आणि मग ज्यावेळेस मेन्सचा रिझल्ट लागेल तर मेन्सच्या रिझल्टमध्ये सर्व संवर्गासाठी वेगवेगळी कट ऑफ या ठिकाणी आपल्याला जाहीर केल्या जाणार आहेत. तर ही माहिती होती आजच्या व्हिडिओमध्ये. तर माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि काय प्रश्न असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया लवकरच पुढच्या माहितीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.